फारुकी साहेब आपलं जय खऱ्या अर्थानं आम्ही शेलारकर आणि या गावावरती या क्रिकेटवरती या सर्वच मान्यवरांचं बघायला मिळालं आणि त्यांच्याच प्रेमापोटी एक यशस्वी स्पर्धा मित्रांनो आज आपल्याला या ठिकाणी संपताना या ठिकाणी दिसते. तौफील फारुकी साहेब नक्की ज्यांची आतुरतेनं वाट बघितली जात होती आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आता नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी आपलं जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. फारुकी पप्पू भाई याचे या ठिकाणी शेलार चषक 2000 तसंच सामना या ठिकाणी सुरू होतोय ज्या ठिकाणी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. कामरान आणि अप कुंगले टूपनस फ्रॉम आरसीसी राया षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय. बॉलिंग मार्कवर विशाल आणि पहिला बॉल हुक केलाय, बॉलला पाठवलाय फाईन लेगच्या पलीकडे. कामरानच्या बॅटमधून येतोय चौकार. चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाला कामरानच्या बॅटमधून आणि ही जोडबोली या वर्षामध्ये एक वेगळाच फॉर्म वेगळाच अंदाज पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पिकअप शॉट, बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. शॉट, बेधडक शॉट, सरळ बॉलला भिरकावून दिले सीमा पार. 6 धावांकरिता षटकार आणि या सिक्सरच्या सहाय्यानं धावफलक आता पुढे गेलेले 10 या आकड्यावरती. कामरान ऑन फायर नाव. विशालच्या विरुद्ध आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय. पुन्हा फक्त दिशा दाखवू दे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि चौकार षटकार नंतर निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. डॉट बॉल येणं गरजेचं होता. पुढचा बॉल रिव्हर्सचा प्रयत्न केला. स्विच इट अँड द स्वीट इट. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅकवर्ड पॉइंट. थर्ड मॅनच्या क्षेत्रात बॉल निघून गेला. चौकार. धावा जोडल्या जातात आणि धावफलक आता या चौकाराच्या सहाय्यानं पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 14 धावा, 14 रन्स. पहिल्या षटकामध्ये विशालचा खरपूस समाचार घेत असताना तुघे बॅटर आरसीसी रायाकडून पुन्हा शफल झाल्या. पुन्हा हुक केल्या बॉलला फाईन लेगच्या दिशेनं. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखी एक चौकार. कामरान थांबायचं नाव घेत नाहीये. लागोपाठ चौकार षटकार त्याच्या बॅटमधून येतात. धावफलक वेगाने 18 वर जाऊन पोहोचलाय. 18 रन्स ऑन द बोर्ड नाव.
कामरान कामरान कुंगले, अप्पू कुंगले, ओ स्विच इट, अनदर ब्युटिफुल हिट. बॉल सर पॉइंटच्या पलीकडे कामरान कुंगलेच्या बॅट मधून येतोय सिक्सर. लुटलंय त्या ठिकाणी अक्षरशः विशालला. पहिल्या षटकामध्ये 24 धावा पूर्ण करत असताना आरसीसी राया कामरानच्या बॅट मधून तुफानी फटकेबाजी. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 24 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या आणि काय सुरुवात केली आहे, काय आगाज आहे आरसीसी राया टीम कडून. आता इथून थोडासा विचार करावा लागणार आहे. आई वज्रेश्वरी निंबवली संघाला काही मला खेळताना दिसतोय. राज गुळवी आता गोलंदाजी मार्कवर सेकंड ओव्हर मध्ये. राज सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर. सामना करेल बॅटर अप्पू. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला हलक्या हातानं फक्त डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय आणि एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना 25 या आकड्यावर. कदाचित आता अप्पूचं असं म्हणणं असावं की कामरान एका बाजूने चांगला पळत सुटलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न असावा. परंतु राजला इथून आता विकेटचा शोध घ्यावा लागेल. निंबवलीकरांना पलट वार करून द्यायचा असेल तर विकेटचं महत्व भरपूर मोठं असेल. सलामीची जोडी आता इथून फोडावी लागेल, ही पार्टनरशिप तोडावी लागेल. ओव्हर द विकेट. ओ पुन्हा एकदा स्विंग केला. आणखी एक बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सुजित तात्याशेठ पाटील स्टँड मध्ये. हा येतोय सिक्सर. बॅटर कामरान कुंगले थांबतच नाहीये. फक्त चौकार आणि षटकारच त्याच्या बॅटमधून बघायला मिळतात. धावफलक वेगाने पुढे गेलाय. 31 आकड्यावर अवघड दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आदरणीय दिनेश भोईर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला स्वीप केला. ही पहिली सिंगल कामरानच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि या एका धावेने 32 धावा धावफलकावरती. 32 पैकी 31 धावा कामरान कुंगलेच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाले. हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि यानंतर लगेच चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय हनुमान पोगाव अशी लढत यापुढची तुम्हाला बघायला मिळणार आहे. हो पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. बॉल मागे वेगानं सरसावतोय. लेग ग्लान्स करत असताना फाईन लेगच्या दिशेनं दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. वेलकम दिनू भोईर, द लेजंड क्रिकेट ऑफ शेलार यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आईवा जेलसाठी देखील पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहे. .34 पॉवर प्लेला योग्य तो या ठिकाणी कॅपिटलाइज करत असताना आरसीसी राया संघ तुम्हाला बघायला मिळाला आहे. कमी गतीने टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर जो उभा होता तो बरोबर बॉलवरती आला आणि त्याच्यावरती मिळाली एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे गेला 35 आकड्यावर 35 रन्स. राजगुलवी पुन्हा एकदा कामराज समोर. पुन्हा स्वीप केला. वेकंड एरिया बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणखी एक बॉल सीमा पार होतोय फरार. चौकार.
सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात एव्ही स्पोर्ट्स, आदेश गीते, विनय गीते. एव्ही स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर सचिन भोईर, शेलारचे वंडर बॉय. कालच या स्पर्धेमध्ये सचिनसाठी एक वेगळी बॅट एव्ही स्पोर्ट्सच्या वतीनं देण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरसाठी देखील एक बॅट एव्ही स्पोर्ट्सच्या वतीनं स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. एव्ही स्पोर्ट आपलं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ते 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा, 39 रन्स ऑन द बोर्ड नाव. पॉवर प्लेला या ठिकाणी पूर्णपणे आपल्या नावी करण्याचा प्रयत्न केला आरसीसी राया टीमनं. एकही विकेट गमावलेला नाही आणि ची भागीदारी तुम्ही पाहतायत. दीप गोलंदाजी करण्यासाठी येतो आणि दीपनं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर ललित गुंदोलकर यांच्याकडून 1501 रुपया पारितोषिक दिलं जाणार आहे. पुन्हा एकदा दीप तयार. हलक्या हातानं फक्त टॅप केला. त्याचा फोर्स या फटक्यामध्ये लावण्याचा प्रयत्नच केला नाहीये अप्पूनं. अप्पू हा स्वभाव व्यतिरिक्त खेळतोय. वरपची स्पर्धा अप्पूनं गाजवली. आता असं म्हणणं आहे की आज कामरानची वेळ आहे आणि त्याच्यामुळे तो त्याच्याकडे स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न करतोय. 40 धावा धावफलकावरती प्रचंड वेगानं धावा जोडण्याचा प्रयत्न केलाय. निंबवलीकरांना आता एकच हवं आहे की विकेट प्राप्त कराव्या लागतील. दीपचा बॉल ऑन साइडला स्विंग केला. खाली क्षेत्रामध्ये बॉल येतो आणि मिड विकेटचा फिल्डर बॉलवर एका टप्प्याने बॉल कलेक्ट करणार. तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला आणि इथून हा योग्य खेळ नक्की म्हणावा लागेल कारण विकेट वाचवण्याचा प्रयत्न करतायत. आता फोर्स केला. प्रथमतच हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आपण. विशाल कडून चुकी झाली आहे. लॉंग ऑनला विकेटची गरज आहे. विकेटची संधी चालून आली होती मात्र विशाल कडून आता चुकी पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप केले आणि जरूर जीवन दान मिळतो तो म्हणजेच अप्पू कुंगलेला. दीप पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्सचा प्रयत्न आणि हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. दीप चांगलं षटक टाकतोय. आज शेलार गावचे भाचे कंपनी भरपूर आहेत. अगोदरच्या मॅच मध्ये ओमला पाहिलं, आता दीपला पाहत. मामाच्या गावामध्ये खेळण्याची मजा वेगळी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दीपनं चांगला पलटवार केलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या वेगानं धावा बनत होत्या. पुन्हा एकदा खोदात टाकलेला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. ड्राईव्ह करण्यात आला. बॉल एक्सा कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातो आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. या एका धावेने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. काय गोलंदाजी केली. बरोबर सटीकता, अचूकता या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली. फक्त आणि फक्त 4 धावा दीपनं आपल्या षटकात खर्च केल्यात. कमबॅक करून देणारं षटक आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबवली संघाला. करण्यासाठी प्रशांत आल्या बॉलिंग मार्कवर. प्रशांतच्या समोर बॅटर शांत राहणार नाही. पहिलाच बॉल ज्ञानेश्वर किसन भोईर स्टँडला सलामी देणारा हा येतोय चौकार.
41 नाव 41 वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आपल्याला आता बघायला मिळालेले आहेत. संघाची धावसंख्या 47. आतापर्यंत संदेश केने, जय बजरंग गोरसे बी संघाचा अर्धशतक त्यानं झळकावलं. काल दक्ष शिंगोले, जय हनुमान कोनी संघाचा त्याच्या बॅटमधून अर्धशतकीय डाव तुम्हाला पाहायला मिळाला. भले तो सामना हारले होते कोनीकर. आणि आता कामरान असं वाटतंय अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. बॉल हवेत आहे आणि हवेतून टाटा बाय बाय करत असताना विशालला निघून गेल्या लॉंग ऑनच्या पलीकडे सिक्सर. बाजी 47 धावांवर वैयक्तिक जाऊन पोहोचल्या. टीमची टोटल 53 धावा. किती मोठं योगदान आहे पहा कामरान कुंगलेचं. संघाची धावसंख्या आतापर्यंत 53 आणि स्वतःच्या 47. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ प्रशांत कामरान समोर. ओ बॉल हवेत आहे. मिस टॅमिंग झेलचा प्रयत्न करतोय. फाईन लेगचा फिल्डर. दोघांमध्ये टक्कर राहिली आहे. 2 धावा तिथे मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण आणि अर्धशतक. कामरान कुंगलेनं त्या ठिकाणी झळकावलं. एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या आरसीसी राया टीमसाठी. कामरान कुंगलेच्या बॅटमधून अर्धशतकीय डाव बॅट वर करायचे. कामरान प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. कामरान का बल्ला करेगा हल्ला. आरसीसी रायाचा हा तारणहार संकटमोचक अर्धशतकीय डाव त्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. 56 धावा धाव फलकावरती आणि 16 चेंडूंमध्ये 50 धावा कामरान कुंगलेच्या बॅटमधून. आता अप्पून सुरुवात केली आहे. मला वाटते की कामरानच्या अर्धशतकाचा तो नक्कीच वेट करत होता आणि त्याच्यानंतर तो सुरुवात करणार होता. आता त्याच्या बॅटमधून येतोय सिक्सर. धावा धावफलकावरती भरपूर मोठ्या टोटलकडे वाटचाल. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत आणि हा बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहिला विशाल. शेवटच्या क्षणाला 1 बाउन्सने बॉल कलेक्ट करण्यात आला आणि तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धावांनी 64 धावा या धावफलकावरती लागतात. 64 रन्स ऑन द बोर्ड नाव. सर्वात मोठी भागीदारी आता या 2 खेळाडूंमध्ये तुम्हाला बघायला मिळते आणि असं वाटते की हाय स्कोर हाय टीम टोटलकडे वाटचाल आरसीसी रायाची. अप्पू पुन्हा लॉफ्टेड इट. मोठा फटका. बलशाली भीमशाली निलेश गुरव स्टँडला सलामी देणारा. येतो आणखी एक सिक्सर. पाहतोय आणि 4 षटकांचा केस संपन्न झाल्या. 70 धावा धावफलकावरती लागल्यात. 70 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. अंतिम षटक आणि दीपकडे आता पुन्हा गोलंदाजी दिलेली आहे. फक्त दीपनं 4 धावा दिलेल्या. बाकी सर्वच गोलंदाज. हॅट्रिक साठी ललित गुंदोलकर यांच्याकडून 1501. अनिकेत गुंदोलकर यांच्याकडून 1001. दीप साठी बक्षीस लागतायत परंतु इथून आता 70 धावा धावफलकावरती लागल्यात. इथून पुढे होणाऱ्या धावा कुठेतरी मानसिक दबाव आता नक्की वाढवतील. ओ पहिला बॉल दीपचा. आता दीपचं स्वागत केलंय. बॉल मिडवी शहात्तर धावा धावफलकावरती आणि आरसीसी राया संघानं सांघिक सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम आपल्या नावी केलेला आहे. 76 धावा स्कोर कार्डवरती. दीपचं स्वागत केलं अंतिम ओव्हरमध्ये. यावेळेला पुढे टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. कव्हर ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात बॉल येतोय आणि पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा देखील आता रेकॉर्ड बनवण्यात आलेला. 58 धावा कामरान कुंगलेच्या बॅटमधून आल्यात आणि संघाची धावसंख्या आता तुम्ही 78 पाहतायत. अप्पू 8 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. सर्वाधिक मोठी भागीदारी देखील आता या 2 फलंदाजांमध्ये. पुन्हा फुल टॉस परंतु आता मिस टायमिंग. आता त्याला दिलं जात आहे.
ग्रेट इनिंग, ग्रेट बॅटिंग. आणि फायनली 78 धावांचा डाव. ही पार्टनरशिप आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि पहा बॅट वर करून खरं तर सर्व प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना माई झालाय नवीन बॅटर. ओव्हर द विकेट आल्या कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आतापर्यंत मला वाटतं की या डावामधील चौथा डॉट बॉल आहे. अदरवाईज विशाल, राज आणि प्रशांत या तिन्ही गोलंदाजांनी भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या. यावेळेला पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक, फक्त मिळेल एकच धाव. दीपच्या स्पेलचा आपण विचार केला तर आतापर्यंत दीपनं टोटली 11 बॉल टाकलेत आणि 13 धावा खर्च केलेल्या आहेत. 79 धावा धावफलकावरती आहेत आणि एक विकेट सुद्धा त्याला मिळाली. म्हणजे या सर्वच तोडफोड कामामध्ये दीपनं कुठेतरी शांत ठेवलं बॅटर्सना. परंतु शेवटचा बॉल क्लासिकल सिक्सर अप्पूच्या बॅटमधून आलाय आणि याच बरोबर पहिलं सत्र समाप्त झालंय. एंड ऑफ दी 5th ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्डवरतील 85 धावा, 28 धावा मला वाटतं अप्पूच्या बॅटमधून आल्या. 26 धावा आणि जरी 19 चेंडूंमध्ये 58 धावांचं योगदान कामरान कुंगलेनं दिलं. दीपनं 2 षटकांचा स्पेल हाताळला. एकूण मोठं लक्ष आता या ठिकाणी सेट करण्यात आलं. सामना जिंकण्याकरिता आई वज्रेश्वरी स्पोर्ट निंबोली समोर 86 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडूंमध्ये ते लक्ष पार केलं जाणार की धावा वाचवल्या जाणार हे ऐकविण्यासाठी तेजस डोबी कॉम्बॉक्स मध्ये येत आहेत. थँक्यू. त्याच्या आधी आपण शाही सन्मान सत्कार सोहळ्याची इथे जाणार आहोत. मुख्य व्यासपीठावर काही मान्यवर आपले इथे उपस्थित होत आहेत. सन्माननीय फारुकी साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आणि पप्पू शेठ या नावानं ज्यांना प्रसिद्धी इथे मात्र मिळाली आहे, आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय पप्पू शेठ इथे उपस्थित होत आहेत. त्यांना मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करणार आहोत. सातत्यानं या स्पर्धेला महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान हे व्यक्तिमत्वाचं लाभत. नगरीमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, पप्पू शेठ सातत्यानं त्यांच्या मदतीचा हात आणि त्यांचा वेळ सातत्याने स्पर्धेला देत असतात. मी दिनूदादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय पप्पू शेठ आपल्या सगळ्यांचे लडके फारुकी साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करायचं. मायेची उपदार शॉल आपण इथून मात्र परिधान करत असताना पाहत आहे. शांततेचं आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि एक आठवण स्वरूपात एक फ्रेम जी आहे ती सन्माननीय पप्पू शेठ यांना आपण इथून मात्र भेट देताना पाहतोय. क्या बात आहे, एक चांगली फ्रेम आपण सध्या तरी त्यांना भेट देताना पाहतोय. या स्पर्धेची गोड आठवण पप्पू शेठ यांना आपण सध्या तरी तुम्हाला वितरित करताना पाहतोय. या सर्व तरुणांनाही विनंती करतात की आपण सगळ्यांनी यायचं सत्कार सोहळ्यामध्ये. हे प्रेम आहे पप्पू शेठ यांचं या शेलारकरांवर असणारे प्रेम आहे. सत्कार माझा एकट्याचा नाहीये तर सर्वांचं हे जे व्यक्तिमत्व सातत्याने दर्शवत आहेत. थँक्यू सो मच. आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. नंतर मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय सन्माननीय पिंटू जाधव साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांनाही आपण या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय श्री पिंटू जाधव साहेब यांनाही आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानित करायचं.
नक्कीच आपण पाहताय पिंटू जाधव साहेब त्यांना या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित केलं जातं. मायेची उपदार शॉल सन्माननीय दिनू भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि पुष्पगुच्छ दिलं जातं सन्मानाप्रती. आपण पाहताय पिंटू जाधव साहेब आणि एक गोड आठवण विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती इथून आता दिली जाते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच समीर ठाकरे सर. आणि नक्कीच धावासंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे अर्थातच 85 विजयाकरिता 86 धावसंख्येचं आव्हान विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेले. बघूयात काय घडेल. आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेने. पहिल्याच बॉलवर आपल्याला व्हाईट बॉलच्या स्वरूपातली धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट प्लस 1 अशा 2 धावा इथून मात्र बळून पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलक जाऊन पोहोचत असताना दोन्ही अंकावर प्रशांत आणि करण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आणि पुल आणले गेले षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता. सर बॅटनं यावेळेस खेचून काढले गेले. चेंडूला सिंगल होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला, जो की थोडासा अनसक्सेसफुल ठरताना पाहायला मिळाला. या स्टँडच्या खूप सारा बाजूने हा चेंडू इथून मात्र डिलिव्हर झाला आणि तदनंतर तोपर्यंत एक धाव इथे मात्र पळून पूर्ण केली गेली. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचाही बॉल अगदी अलगत फटका कन्वर्ट होत आहे. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. गोलंदाज या चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचाही बॉल थोडासा पॉकेट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एक चांगल्या पद्धतीने फेस केले गेले. एक धाव कंप्लीट केली गेली आणि धावफलक एकेरी धावेने जाऊ पोहोचत असताना आपण पाहताय 8 या अंकावर. बॅक साईडला ट्रॅव्हल होत असताना आपण चेंडू सध्या तरी इथून मात्र पाहताय आमच्यापर्यंत पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा पोहोचतोय. थोडीशी खराब गोलंदाजी अतिरिक्त चेंडू खूप सारे जास्त प्रमाणात इथे मात्र डिलिव्हर होताना पाहायला मिळतात. आणि पहिल्या चेंडूवर ज्या पद्धतीची सिच्युएशन होती त्याच पद्धतीची सिच्युएशन आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट+1 टोटल 2 धावा. धावाफलक 10 या अंकावर. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल थोडासा वेगामध्ये परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगलचा खेळ जारी ठेवला गेला होता. त्याच्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला. पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर व्हाईट+1 आणि आता मात्र निर्धाव स्वरूपातली फेकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ऑफिशियली 4 चेंडूंची फेकी सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. हो यावेळेस खेचून मारलं गेलंय. चेंडूला पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या पलीकडे. दोन्ही स्टँडच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय. निघून जातोय सीमारेषा पार. पाहायला मिळतोय षटकार 6. सत्यवानजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सुस्वागतम सत्यवानजी भोईर साहेब. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं कारण आपली जागा तिथे आणि तिथून आपण या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस चांगला टप्पा तितकाच चांगला वेग पाहायला मिळाला. षटक संपले क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे
संख्या जाऊन पोहोचत असताना 16-16 या अंकावर. चला थोडंसं गेम स्पीडअप करा मित्रांनो. आमच्यापर्यंत आयोजकांची सूचना पोहोचते, अन्यथा मग आम्हाला एक वेगळी ॲक्शन इथून मात्र घ्यावी लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आपण पाहताय माहीजला आणले गेले. षटक क्रमांक दुसरं 24 चेंडू विजयाकरिता 70 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता मात्र भासतीय. गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल यावेळेस पहा. ओ हो हो, क्विकली ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये. खूप कमी प्रमाणात असं पाहायला मिळतं की धावं देऊन चेंडू डिलिव्हर करणं आणि त्याच्यानंतर स्वतःचं अंग सांभाळून क्षेत्ररक्षण करणं लाजवाब इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. विकेट्स बदल फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला विजयजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम सुस्वागतम. आपलं दिनचर्या, कारण कामालाही पहिलं महत्त्व दिलं पाहिजे आणि ते आठवून इथे उपस्थित आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. पप्पू शेठ आणि जाधव साहेब आपली रजा घेत आहेत. थँक्यू सो मच. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली तर आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. अँड वेलकम विजयजी भोईर. आपण पाहताय आमच्या लाईव्ह स्क्रीनला भगवा पाहायला मिळतो आणि आम्ही आधी म्हटलं श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भगवा आपण पाहताय. कारण भगवा नसेल शिरावर तर परका बसेल उरावर, आणि तोच भगवा सातत्याने शेलारकरांचं कुठलंही आयोजन असू द्या तो अग्रस्थानी आणि एक वेगळ्या ठिकाणी आपल्याला भगवा जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळेल. ललित गुंदुलकर सुद्धा आपण पाहताय. विजयजी भोईर साहेबांनाही आपण लाईव्ह स्क्रीनला सध्या तरी पाहताय, जे आपल्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय. वी मधून फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक आहे दैनाथ. फटका फसलाय. विकेटचं पतन. फलंदाज बाद वन्स अगेन जेलवाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. दोन गडी आतापर्यंत बाद झाले. धावसंख्या 16-16 या अंकावर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश दाखल होताना आपण पाहताय. लगातार आपण जर का बघितले तर तिन्हीच्या तिन्ही चेंडू निर्धाव आलेत आणि त्याच्यामध्ये एक डॉट बॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. समाजसेवक निलेश भगवान सांबरे साहेब स्टँड पाहायला मिळतं. जिजाऊ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष. गोलंदाज तयार होतो. षटकात येईल. ओ हो हो, यावेळेस उचलला गेलाय स्टायलिश फटका. चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं जाता जाता राहिलाय. चेंडू खाली अप्पू. विकेटचं बदन. फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट. कमी धावसंख्येवर खेळाडू बाद होत असतात, बॅटर बाद होत असतात ना तेव्हा, तर नक्कीच त्यांच्यावर थोडंसं प्रेशर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. आणि नक्कीच आपण जर का इथून मात्र बघितलं तर ते थोडंसं प्रेशर पाहायला मिळतं. लगातार 2 चेंडू 2 विकेटचं पतन झालंय. जेलबादच्या स्वरूपात आपण इथून मात्र आपण पाहिले. बॉलर ऑन हायट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही. माईज ऑन हायट्रिक. काय खेळतात यार. बॅटिंग खूप सारी पॉवरफुल पाहायला मिळाली. गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली पाहायला मिळाली. कदाचित असं वाटतं 24 तासापैकी 12 तास कदाचित प्रॅक्टिसला देत आहेत हे खेळाडू, असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहायला मिळतं राय संघाकडून. ओ यावेळेस मिस करतील. वेगानं बॅट फिरवली गेली होती. फळी फिरवण्याचा वेग जर का आपण बघितला तर खूप सारा
वेगानं आपल्याला पाहायला मिळाला होता. निर्धाव फेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये अजूनही एकही धाव या 5 चेंडूंमध्ये करून दिली गेलेली नाहीये. 3 गडी इथे मात्र बाद केलेत. नक्कीच एक धाव इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. पाटणं कलेक्ट झालेली एक धाव सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 17 या अंकावर 18 चेंडू विजयाकरिता 69 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय सत्यवानजी भोईर साहेब येथे उपस्थित होत आहेत. त्यांनाही आपण मुख्य व्यासपीठावर मात्र सन्मानित करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते शाही सन्मान आपण आदरणीय सन्माननीय सत्यवानजी भोईर साहेबांचा आपण इथून मात्र करायचा आहे. जसा जसा वेळ आपल्याकडे मिळतोय तसं आपण नक्कीच आदर ते इथून मात्र करताना पाहायला मिळतोय. कारण शेलारकरांचं आयोजन आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे आपल्याला इथे मात्र मान्यवर पाहुणे येताना पाहायला मिळतात. आपण सन्माननीय सत्यवानजी भोईर साहेबांना इथून मात्र मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करणार आहोत. करण वारगडे इथून मात्र सन्मानित करताना आपण पाहताय. माईची उपदार शॉल परिधान केली जाते पुष्पगुच्छ आणि त्याच्यानंतर इथून मात्र आपल्या महाराष्ट्राला लाभलेली वारकरी संप्रदाय आणि त्या विठुरायाची आपण ही मूर्ती पाहताय. विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती आपण पाहताय. थँक्यू सो मच. आम्ही आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. इथे मात्र अरमानला आणले गेले. चांगले अरमान गोलंदाजीचे कदाचित त्याने इथून मात्र दर्शवावे आणि दाखवावेत. या अनुषंगानं अरमानला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आणले गेले. पहिल्याच बॉलवर चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 21. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयास पाहायला मिळाला. नाही, मी खरंच आधी म्हटलं होतं की ते पुन्हा एकदा म्हणावं असं वाटतं की 24 तासापैकी 12 तास हे मात्र क्रिकेटची प्रॅक्टिस करण्यामध्ये कदाचित रायाकर घालवत असतील. परफेक्ट क्रिकेट आहे. क्षेत्ररक्षणही खूप सारं चांगलं. कारण ज्या कठीण जेल वाटत होत्या ना त्याही इथे मात्र आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळाल्यात. सिंगल अंकित होते. धावसंख्या 22 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस फेकी खूप सारी चांगली होती. एक धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. गोलंदाज यावेळेस सपील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पण निर्धाव फेकी सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. रिप्ले मध्ये आपण पाहताय आणि आपण पाहू शकताय दुसऱ्या एंगलने एक्शन रिप्ले. यस, इथून मात्र ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. खेळाडू बांध होताना पाहायला मिळाला. पाटला स्पर्श झाला या चेंडूचा. कट घेतली गेली आणि त्याच्यानंतर विसावला गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. राज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल. पुढचा बॉल. 9 रनचा इशारा आपण सध्या ते इथून मात्र आपण पाहिला. धाव घेतली गेली नाहीये. आता मात्र निर्धाव फेकीची उद्घोषणा. गोलंदाज घ्या. पुढचा बॉल. पॉवरफुल स्ट्रोक होता. पुन्हा एकदा अप्पू तिथे पोहोचला होता. खूप सारा डीप होताना चेंडू पाहायला मिळाला. तेव्हा चूक कदाचित तिथून मात्र पाहायला मिळाली आणि चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे ट्रॅव्हल होत असताना चौकार 4. षटक समत क्रमांक 3चं
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 27, 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 59 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते आहे. चला आपण पाहू शकता करण आणले गेले 12 चेंडू आणि 59 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. 14 षटक हाताळण्याकरिता इथून मात्र आपण करणला सध्या तरी पाहतोय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज करण सज्जोई षटकातील यावेळेस पहिलाच बॉल आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये ट्रॅव्हल होईल चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला होता. थोड्या प्रमाणात का होईना पण चूक मैदानाच्या आतमध्ये घडली गेली आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा करण. हो यावेळेस करण सुद्धा थोडासा कन्फ्यूज पाहायला मिळाला कारण वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला आणि करणच्या शरीरात स्पर्श होणार. करण ओके आहे का? खेळाडू ओके आहे. आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू आहेत आणि आम्ही सातत्याने या ग्रामीण भागातल्या खेळाडूंकरिता म्हणत असतो की नक्कीच शेताच्या बांधांवर पडून आपण मोठे झालेले आहेत, त्यामुळं इतक्या छोट्या दुखापतींना घाबरणारे नाही आहेत. आणि दर्शवला गेला यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. करण ने कर दिखाया मिडल स्टंप, विकेटचं बटन, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय विशाल दाखल होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय 9 चेंडूचं काही शेष आहे आणि विजयाकरिता 54 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचते. यावेळेस सिंगल एक अंकित होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. थोडंसं कंटाळवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जारी आहे कारण खूप साऱ्या धावसंख्येची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता असताना इथे मात्र गोलंदाजी ही थोडीशी तीक्ष्ण होती आणि हतबल होण्याकरिता भाग पडतायत हातामध्ये निंबवलीकरांना. पुढचा बॉल यावेळेस निर्धावफेकी आपण सध्या तरी पाहताय. चला काही मिळालं नाही या चेंडूवर आणि अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. पुन्हा एकदा एक धाव सिंगल मिळते आणि षटक समाप्तीचा इशारा आपण पाहताय. षटक संपलंय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 गड्यांच्या मोबदल्यात 34 या अंकावर. विजयाकरिता 6 चेंडू आणि विजयाकरिता 52 धावसंख्येची आवश्यकता.
नक्कीच 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 आपण पाहताय शुभेच्छांचं वर्षाव आयोजनावर होताना आपण पाहताय नंदुरकर दाबा कवाड एकविरा दाबा आणि राहुलजी भगत सोंडके यांच्याकडून मयंक आणि संपूर्ण आयोजन नियोजनाने तुम्हाला शुभेच्छांचा वर्षाव येताना आपण पाहताय. थँक्यू सो मच राहुलजी भोईर आणि राहुलजी आणि नांदुरकर दाबा. चला अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित केले गेले. हवेमध्ये चेंडू आपण पाहत आहे. पहिल्याच बॉलवर फटका बसतोय. विकेट सोबतच फलंदाज बाद. भोगाव आपण नाणेफेक कक्षामध्ये येऊन उपस्थित व्हायचंय. टीम पोगाव या आपण त्वरित यायचंय. टीम पोगाव. चला औपचारिकता आता शिल्लक राहते या स्पर्धेची किंवा या सामन्याची असं इथून आता म्हणायला हरकत नाहीये. टीमचे ओनर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहता योगेश. ओ यावेळेस खूप चेंडू हवेमध्ये योगेश न्यू बॅटर आला होता आणि त्याचाही फटका इथे मात्र बसलाय. दुसऱ्याही चेंडूवर योगेशला परतावा लागेल जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. आता मात्र षटकार चौकार कमी पण विकेट जास्ती पाहायला मिळाल्यात. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल थोडासा लेग स्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. चला औपचारिकताचे काही चेंडू शेष राहतात त्याची पूर्तता आपण इथून मात्र करूयात. वाईट बॉल एक धाव इथे मात्र अंकित होईल आणि धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच 35-35. खेचून मारले गेले या चेंडूला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. चौकार 4. सामना विजयशी ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. RCC राय संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि या राय टीम कॅप्टन आपण यायचं टॉस करण्याकरिता आणि सत्यवानजी भोईर साहेब आम्ही आपणास विनंती करतोय. आपण नाणेफेक कक्षात यायचंय पण त्याच्या आधी आपण इथून मात्र मॅन ऑफ द मॅच देऊया ज्यांनी 58 धावा ठोकल्यात. कामरान प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. कामरान आपण त्वरित पोचा मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता थोडंसं फास्ट. कामरान आपण पोचायचं आणि आपला एक कॅप्टन पाठवून द्यायचा आहे.
कामरांनीची मॅन ऑफ द मॅच आहे ती सुलतानला इथून आता डेडिकेट केली. सुलतान आपण यायचं नाण्याच्या दोन बाजू आहेत. जयबजंग पवार शेलार आणि अमित शेलारकर अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. कॉलिंग कोण देतं? RCC राय संघ इथून आता कॉल देत आहेत. आपण पाहत आहे अमित शेलारकर असं कॉल आलाय आणि जयबजरंग पॉवर शेलार चषक आपण पाहत आहे. त्याच्या आधी मी विनंती करतोय की सुलतान या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता मी मान्यवर सामना 4 षटकांचा आहे. मॅन ऑफ द मॅच इथं वितरित केलं जातं. मान्यवरांना विनंतीसला पण स्थानापन्न व्हायचंय. टीम पोगाव नाणेफेक विन झाला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि RCC राय आपले बॅटर पाठवून द्या.